श्री स्वामी समर्थ. तर अक्षरशः बस दरीत कोसळण्यापासून स्वामींनी कसं वाचवलं, हा सत्य अंगावर काटा आणणारा जो प्रसंग आहे, ही सत्य घटना जी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर झालं असं की जालिंदर बर्गे नावाचे एक व्यक्ती जे आहेत ते स्वामींचे भक्त होते. सतत स्वामींचं नामस्मरण त्यांच्या तोंडामध्ये, त्यांच्या मुखामध्ये चालू असायचं. सतत नामस्मरण, प्रत्येक गोष्ट ते स्वामींना सांगून करत होते. तर असेच ते स्वारगेट बस डेपोमध्ये ते ड्रायव्हरच्या पदावर होते आणि स्वारगेट ते गोंदवले असा त्यांचा डेली प्रवास होता. म्हणजे रोजचा रस्ता होता, रोजचं येणं जाणं होतं, त्यामुळे रस्ता ओळखीचा होता, प्रवास ओळखीचा होता. आणि सकाळच्या त्यांच्या पहिल्या शिफ्टला ते स्वारगेट स्टेशनवरती बस स्थानकावर गेले आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. नेहमीप्रमाणेच घरातून आवरून स्वामींचं दर्शन करून ते त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि स्वारगेट ते गोंदवले असा प्रवास होता. तर प्रवासी बस घेऊन ते निघाले. तर गोंदवलेला पोहोचल्यानंतर तिथं त्यांनी त्यांचं जे काही जेवण वगैरे आहे ते उरकलं. ते जेवण वगैरे केलं आणि परत पुन्हा परतीच्या प्रवासाला परत गोंदवले ते स्वारगेट असा प्रवाशांना घेऊन ते पुन्हा पुण्याकडे यायला निघाले. आणि नेहमीप्रमाणेच त्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण चालूच होतं. नामस्मरण करता करता त्यांचं ड्रायव्हिंग चालू होतं, नेहमीचा रस्ता होता. तर अशा मध्येच आता उतरता घाट चालू झाला. तर उतरता घाट चालू झाला आणि अचानक त्या दादांच्या लक्षात आलं की स्टेअरिंग निकामी झालं आहे. तर आपल्याला आता ही बस कंट्रोल करता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातच उतरता घाट होता. सगळे प्रवासी ओरडायला लागले आणि ते जे दादा होते ते मध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या गाड्या आहेत खिडकीतून त्यांना सगळ्यांना ते बाजूला करत होते की बाजूला व्हा, बाजूला व्हा. सगळ्यांना ते सांगत होते. त्यांची गाडी त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिलेली नव्हती. स्वामींचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये अखंड चालू होतं आणि समोर आता दरीचा रस्ता दिसत होता. समोर खोल दरी दिसत होती, कारण घाट रस्ता होता. खोल दरी समोर दिसत होती आणि आता असं वाटलं होतं की आता काहीच होणार नाही, आता काही शक्य नाही, बस डायरेक्ट दरीत जाऊन कोसळणार, असंच समोर चिन्ह दिसत होतं. आजूबाजूला ज्या गाड्या होत्या येणार जाणार त्यांनाही काही करता येणार नव्हतं, कारण उतरता घाट होता. बसला थांबवणार कसं? तेवढ्यात एक पांढऱ्या कलरची इनोवा गाडी बसच्या समोर आली आणि त्या बसच्या समोर त्या गाडीने स्वतःला आडवं घातलं आणि त्या इनोवा गाडीमध्ये जो ड्रायव्हर होता त्याने ती गाडी बसच्या समोर आडवी घातली आणि बस तरी सुद्धा ती गाडी घसरत घसरत फरफटत ती गाडी पुढेपर्यंत गेली आणि शेवटी एकदाची ती थांबली. तर आणि काही सेकंदाच्या अंतरावरतीच दरी होती. तर अशा पद्धतीने साक्षात साक्षात त्या इनोवा गाडीच्या ड्रायव्हरच्या रूपात स्वामींनीच येऊन ती बस थांबवली होती. कारण आणि त्या बस मधल्या प्रवाशांना आणि त्या दादांना सुद्धा प्रत्यक्ष स्वामींनी दरीत कोसळण्यापासून वाचवलं होतं. कारण त्या दरीमध्ये जर ती बस कोसळली असती तर अक्षरशः चक्काचूर झाला असता त्या बसचा आणि त्यातील लोकांचं काय झालं असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण फक्त एका नामस्मरणाने, स्वामींच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या श्रद्धेने आज प्रत्यक्ष स्वामींना त्यांना वाचवायला यावं लागलं होतं. आणि ती इनोवा गाडी अचानक कुठून आली, मध्येच ती कशी काय आली आणि त्या बसला तिने कसं काय अडवलं. तर हा सगळा प्रसंग जो होता ना तो अक्षरशः कल्पनेच्या बाहेरचा होता. पण स्वामी स्वतःच त्या इनोवा गाडीच्या ड्रायव्हरच्या रूपात आले. त्यांनी ती गाडी मध्ये घातली आणि बसला त्यांनी तिथंच कंट्रोल केलं आणि त्यातल्या प्रवाशांचा आणि त्या दादांचा जीव वाचवला. तर अशा पद्धतीने स्वामी तुमच्या प्रत्येक संकटामध्ये कसे धावून येतात त्याच
त्याचाच हा प्रसंग होता, त्याचीच ही सत्य घटना होती की तुमचं नामस्मरण एवढं प्रचंड, एवढं श्रद्धा तुमची इतकी कणखर असेल देवावरची, आणि तुमचं देवावरची भक्ती आणि श्रद्धा जर एवढी मोठी असेल ना, तर देवाला, स्वामींना तुमच्या प्रत्येक अडचणीत धावून यावंच लागतं. तर अशा पद्धतीने त्या काकांच्या श्रद्धा आणि भक्तीनेच आज त्यांचा जीव आणि त्या प्रवाशांचा जीव वाचवला होता. श्री स्वामी समर्थ.